माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग बनवतो आहे मी. नॉट शुअर बनवला पाहिजे नाही बनवला पाहिजे, बट म्हटलं एकदा ट्राय करूया. तर मी आलो आहे पुण्याला मित्राकडे. सध्या मित्राच्या रूमवरती आहे, विनीतच्या घरी. आणि विरेश पण आहे, ते दोघं रूममेट्स आहेत. आणि मी काल आलो आहे मुंबईवरनं पुण्यामध्ये. आणि आम्ही गेले कित्येक वर्ष झाले प्रयत्न करतो आहे की आम्ही गोव्याला गेले पाहिजेत, जे आम्ही खूप वर्षापासून ट्राय करतो आहे. पण या क्षणाला आमचं पहिल्यांदा फिक्स झालं आहे. गेले 6 वर्षापासून आमच्याकडे ग्रुप आहे की चलो गोवा करून, पण कधी गोव्यासाठी आम्ही म्हणजे तो भाग नाही आला. आणि ते म्हणतात ना की एक प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये एक असा ग्रुप असतो की ते ठरवतात की आपल्याला गोव्याला जायचं आहे, पण कधी जाता येत नाही. आय डोंट नो अँगल कसं आहे कसं नाही, बट हा मला जरा चांगला वाटतं. सो आमचं ठरलं आहे आज आम्ही रात्री निघू इकडनं गोव्यासाठी. तर मी, विरेश, सूरज आणि विनीत असे आम्ही 4 जण आहोत जे गोव्यासाठी रेडी झाले. आमच्यातलं एक अजून सोहेल करून आहे, तो नाही येत आहे. सो ठीक आहे, एक कमी आहे पहिल्यापासूनच्या प्लॅनमधला, बट लेट्स सी कसं होते कसं नाही. तर आम्ही इकडनं रात्री निघू आणि करू अपडेट कसं काय चाललं आहे ते. आता सगळे एकत्र भेटल्यानंतर मग परत एकदा व्हिडिओ काढतो. माझी तशी शिफ्ट संपत आलं आहे, 2 वाजता माझी शिफ्ट संपेल. आत्ता अराऊंड 12:30-1 वाजत आलं आहे आणि मी रेडी आहे. मी आता व्हिडिओजला दाखवतो. हा एक आहे विरेश, ज्याच्यासोबत आम्ही चालले आहेत गोवा. आणि हा कधी गोव्याला गेलेला नाही आहे. मी भरपूर वेळा गेलो आहे, हा फर्स्ट टाइम चालला आहे. आणि आता काम करतोय. भाई तेरा कितने बजे तक होगा काम? 7 बजे. ये 7 बजे तक काम करेगा, मतलब 9 बज जाएगा इसको. एक केस कापायला गेलोय, गोव्यासाठी रेडी होतोय, दाढी करून येतोय. आणि तो आल्यावरती पण दाखवतो तुम्हाला. आलेला आहे आमची बॉडी घेऊन. भाई बघ गोव्यासाठी रेडी आहे. तो वाला पण दाखव. बघा गोव्यासाठी आर्म्स रेडी झालेला आहे. फुल रशियन माफिया म्हणतोय. नाही थोडेसे राहिले, इथे पाहिजे. बट ठीक आहे. हा विनीत आहे आणि आम्ही 1, 2, 3 इकडे रेडी आहे. 4था कुठे आहे तो? हडपसरला. संध्याकाळी भेटू. हा, आणि मग त्याच्याकडे जायचं आहे आम्हाला. इकडनं आम्ही कॅब करून सूरजकडे जाऊ आणि सूरजची गाडी घेऊन आम्ही अल्ट्रोज घेऊन गोव्याला निघू. आता आमचं डिसाईड झालं आहे की जाताना कोणीही ऑफिसबद्दल काही बोलणार नाही आहे. विरेश, जो अगर बोलेगा ऑफिस के रिलेटेड कुछ भी, उसको 10,000 रुपये नहीं, उधर जो भी है पीने का खर्चा वो करेगा, जो ऑफिस का बात करेगा. पहली बार बात और फोन भी नहीं उठाएगा. पहली बार बात करेंगे तो कॉट देना पड़ेगा. हाँ, अभी गोवा का डिस्कशन चालू है, उठाना नहीं. अशा प्रकारे आम्ही निघालेले आहे. आणि आम्हाला निघता कोणाचे दर्शन मिळालेत बघा. श्रीमंत हलवाई दगडूशेठ यांची दर्शन घेत जाणार आहेत आम्ही. भारी. अशा प्रकारे आम्ही आता स्वारगेटच्या बस स्टॉपवर आलेले आहेत. आणि मेन अपडेट म्हणजे आम्हाला दगडूशेठ गणपतीचं दर्शन मिळालेलं आहे खूप चांगल्या प्रकारे. येता येता आम्हाला दिसलं आहे. आणि आता सूरज येतो आहे, तो त्याची गाडी घेऊन येतो आहे आणि मग आम्ही आता इकडनं निघू. ही गाडी आली आणि आम्हाला वाटलं आपलीच गाडी आलं आहे.
मी ह्याला वाटलं मला हा कुठे आहे तो कुठे आहे आपली गाडी कुठे आहे अशा प्रकारे खरी गाडी आली हे आमचे सुरेश भाऊ हाफ चड्डी मध्ये आलेत चला सामान आणा सो आता आम्ही निघू इकडनं तुझी बॅग कुठे रे तुझी बॅग ये खाने का आगे ले ना ऑटो देख पीछे आता रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि आम्ही निघाले आहेत पुण्यावरनं स्वारगेट वरून गोव्यासाठी गणपती बाप्पा आता आम्ही पोहोचले आहेत सासवड जवळ नाही पाचवड जवळ जे साताऱ्याच्या पुढे आहे आणि आम्ही आता थोडंसं खाण्यासाठी थांबलेले आहे तर मग मॅगी घेतली आहे प्लस अंड्याची भुर्जी सांगितली आहे ती येते आहे सो कशी आहे मॅगी चांगली आहे टेस्ट करून दाखवतो गाडी बंद झाली अरे मस्त भूक लागल्यावर सगळंच छान लागते त्यातली गोष्ट आहे आणि मागे बिझनेस चालू आहे आमचे मंडळी आहेत हेवाले जे जाऊन खेळणार होते गोव्याचा कसिनो त्यांना इकडेच चालू करायचा होता सो त्यांचे पैसे वाचवले तिकडनं त्यांना काढून इकडे खायला घेऊन आलं सो आता आम्ही आंबोली घाट पोचले ते भजी आणि हा व्ह्यू ह्या दोन गोष्टी एन्जॉय करतात खूप छान वाटतं वेदर खूप छान आहे इकडला आणि ठेवतो फोन आम्हाला थोडा वेळ लागला इथपर्यंत यायला अप्रॉक्स हाफ ॲन आवर आधी यायला पाहिजे होते पण आम्ही रोड चुकल्या कारणाने थोडेसे लेट आहे सो आहे छान आहे काय सुंदर असा व्ह्यू आहे हा बघ आणि त्यात चहा खूप भारी आता आम्ही सध्या आंबोली घाटामध्ये आहोत पोचलेले आहे इथून आमचा जो स्टे आहे तो अराउंड 2 तासावर आहे तर तुम्ही बघाल तिथे खूप सारे माकडं पण आहेत त्यातले मी एक आहे आणि इकडे बाकी 3 आहेत आम्ही इकडनं निघालेले आहेत आंबोली घाटामधनं आणि इथून आम्हाला साधारण 2 तासाच्या अप्रॉक्समध्ये हॉटेल स्टे आहे तिथून मग आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि मग थोडंसं नाश्ता वगैरे करून बीचसाठी निघू अशा प्रकारे आम्ही पोचले हॉटेलमध्ये हे ॲक्च्युली हॉटेल नसून एक सोसायटी आहे आणि सोसायटीच्या अंडर हे लोक रूम रेंटवर करतात सो वर जाऊन चेकआउट करूया कसं आहे प्रकारे आमचं चेक इन झालेलं आहे आमचं रूम आहे तुम्हाला रूम टूर दाखवतो हे आमची सोसायटी आहे आम्ही फ्लॅट घेतलेला आहे स्टेसाठी तर तुम्हाला फ्लॅटचं टूर दाखवतो हे किचन आहे किचनमध्ये वॉशिंग मशीन आहे फ्रीज अवेलेबल आहे ओके आणि गॅस पण आहे मायक्रोवेव्ह चालू आहे की नाही लेट्स सी चालू आहे सो इथे आम्ही प्लॅन करतोय की काहीतरी
अंडा भुर्जी किंवा असं काहीतरी मॅगी वगैरे बनवून खाऊ. हा रूम आहे, हॉल, आणि चांगला आहे, स्पेस बऱ्यापैकी मोठा आहे. आणि हे रूम आणि इथे बाल्कनी आहे अवेलेबल. बाल्कनी पण छान आहे, स्पेशियस आहे. फक्त एवढंच की व्ह्यू मागच्या साईडचा हवा होता, फ्रंट साईड आला, रोड फेसिंग आहे. सो बघूया. वो आएगा तो तेरे को ओपन करना पड़ेगा. हा ॲक्च्युली व्ह्यू चांगला आहे. स्विमिंग पूल आहे. ही एक गाडी घेतली आहे आम्ही आणि एक स्कूटी जी रेंट आउट केलं आहे. तसं साधारण इकडे 400 रुपये पर डे म्हणत आहे, पण आम्हाला 350 पर डे या प्राईसने त्यांनी दिलेली आहे. आम्ही पोचलो होतो कलिंगडला आणि या अवतारात नव्हतं यायचं मला, बट काही नाही करू शकत. थकले होते आणि थोडंसं रेस्ट पण करायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की एकदा बाहेर फेरी मारून येऊ आणि मग घरी जाऊन रेस्ट करू. सो कलिंगडला आहे, मार्केट आहे. आम्ही तिघं जण आहेत आणि आमच्यातले एक जण आराम करतो, ज्याने नाही ड्रायव्हिंग केली आहे, त्याने काय नाही केलं आहे. त्याने फक्त झोपा काढला आहे आणि तो आता परत झोपायला गेला. आणि तो असा आहे जो गोव्याला कधी आला नाही आहे. सो काय माहिती, असाच आहे तो. सो आता आम्ही पोचलो आहे कलिंगड बीचला. खूप गर्दी आहे, म्हणजे अफलातून गर्दी आहे इकडे. किती एक्सपेक्टेड नव्हतं दुपारच्या उन्हामध्ये पण एवढी जण असतील, पण आहे. वाईब पण आहे, ऊन पण आहे आणि गर्दी पण आहे. आणि आम्ही खूप थकलेले आहेत. का ऑप्शन नाही आहे. बॅचलर्स इकडे सगळे ड्रिंक्स करून. आपल्या इकडे मम्मीज पण आहेत बनलेल्या. मी आल्यात कलिंगडला आणि मी ब्रिझर घेतलाय, लेडीजवाली दारू. चीयर्स. तो हम लोग रेडी हो गए, ये भी रेडी है. आता आम्ही निघतोय बागा बीचसाठी आणि त्यांची मंडळी इकडे बसले. रेडी बागाला, तिकडे जाऊन बघूया कसं काय. सो आता आम्ही निघाले बागा बीचला जायला आणि तिकडून मग आमचं. तर आता आम्ही चाललोय बागाला आणि आम्ही जरा भटकलेत इकडे आमच्या मित्रांसोबत. हे बघ इकडे थांबलेत ते. कुठे थांबलेत ते?
वेगळीच आहे. मी आता रेडी झालो आहे, आंघोळ वगैरे झालं आहे माझी. आणि हे लोक मला सकाळी बोलले की आम्ही जाऊन नाश्ता करून येतो. आणि आता 2 तास झाले हे नाश्ता करायला गेला आहेत आणि मला येडा म्हणून कुठेतरी फिरायला गेला आहे. चुकीचं आहे. मेन गोष्ट म्हणजे आता फोन पण उचलत नाही आहे. म्हणजे काय बोलावं की चालेल यांच्या ना. आता मी कुठेतरी जाईल आणि यांच्या एक स्कूटीची चावी घेऊन जाईल आणि एक स्कूटी मी घेऊन जाईल. त्यांना देणारच नाही एवढं फक्त आता. अरे 2 तास झाले यार गायब झालं. कुठला नाश्ता बनवायला गेलं की खायला गेलं काय माहिती. आज डे 2 आम्ही निघाले आहेत अंजुना बीचसाठी. आणि आम्हाला भरपूर लेट झालं आहे. 2 वाजले दुपारचे. सकाळी निघायचं होतं. पोरं म्हटल्यावरती काय होत नाही टायमावर. सो दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता आम्ही निघाले आहेत. पुढे 2 जण चालले आणि आम्ही 2 मागे. अविरेश भाई मी त्याला गाडी चालायला लावली कारण का माझे केस खराब होत होते. आणि भाई दिलदार माणूस आहे, गाडी चालवतोय आणि मी मागे बसलोय. अशा प्रकारे आम्ही अंजुना बीचवर आता पोहोचलो आहे. आणि इकडनं बघू आम्ही काहीतरी खायला जाऊ पहिले आणि मग तिथून. सो आम्ही ऑरा हॉटेलमध्ये आहेत आणि आता आम्ही जस्ट एंट्री मारलं आणि काय व्ह्यू आहे यार इकडनं. ओके ओके. खूप भारी आणि खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे एकदम बीच लागत. कॅफेज आहे आणि वाव खूप भारी वाटतं. आता आम्ही ऑरा कॅफेमध्ये आले आहेत आणि इकडनं व्ह्यू खूप सुंदर आहे. म्हणजे लिटरली एवढा भारी आहे ना कॅफे. मस्ट विजिट आहे आणि अफोर्डेबल आहे पहिली गोष्ट म्हणजे. तर याला हवंच इथे. हा व्ह्यू आहे इकडनं. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इकडे समोरच इथे तुम्ही बघाल तिकडे सगळे राईड्स वगैरे सगळे चालू आहे. आणि ते हवं असेल तर ते पण तुम्ही करू शकता किंवा इकडे शॅक्सवर बसून तुम्ही एन्जॉय पण करू शकता. खूप मस्त आहे, यायला हवं. आता आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आहे. काय म्हणतो विनीत, कसा एक्सपिरियन्स इकडला? अरे मस्त आहे, वर्थ आहे. सॉरी मराठी वर्थ आहे येणं इथे. ऑलमोस्ट तुम्हाला जे बागा कलंगटमध्ये शॅक्सच्या रेटवर इथे तुम्हाला व्ह्यू मस्त मिळेल. त्यासोबत कॅफे प्रॉपर बढिया आहे. इथला फूड बढिया आहे, मस्त येऊ शकता. कॅफे तर बहुत कॅफे ऑरा आणि हे लोकेशन आहे अंजुना बीचला. अंजुना बीचला तुम्ही एंट्री करा तर ओरा कॅफेच आहे ना, तिथूनच एंट्री आहे, तिथे या. येस. आणि हा इकडनं सॅल्समधनं हा व्ह्यू आहे. कॅफेमध्ये ना बेस हाच वाढला जाते. खूप भारी आहे, खूप भारी आहे. आणि आता आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आहे, हा बघा. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो इकडे. म्हणजे बजेटमध्ये राहून आम्ही खूप एन्जॉय करतो इकडे. सो भारी आहे, तुम्ही विजिट करा नक्की. आता आम्ही पोहोचलो आहेत वॅगाडोर बीचजवळ
आणि हा काही याचा फर्स्ट लुक आहे. याची आता इकडे स्कूटी पार्क करायला जागा आहे. इकडे स्कूटी पार्क करू. आज संडे आहे बट स्टील एवढी गर्दी नाही आहे इथे. इथे येण्यामागचं एक मेन रिझन म्हणजे एकच की सनसेट बघायचा होता. सो हा सनसेट बघण्यासाठी खास आम्ही आलो आहोत. वा, नो डाऊट एखादा अप्रतिम असा सनसेट बघायला मिळेल इकडे. सो हा आजचा आमचा सनसेट व्ह्यू आहे. मुझे लगा था आता आम्ही चालले. हेल्मेट घालायचं असेल तर चालव. लायसन आहे कोणाकडे? सो वीरेश क्या फील कर रहा है? और सूरज तू आलेला पहिले कशी नो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. ओके, दोघांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणजे तू किती वेळा आलाय? हां, आणि माझं थर्ड टाइम आहे. सो लेट्स सी. आय होप काहीतरी जिंकूनच निघू. आज ॲक्च्युली चतुर्थी होती. सकाळपासून व्हेजच खातो आहे. त्याच्यामुळे 12 वाजून गेले आहेत. तिथीप्रमाणे 12 वाजून गेले. सो चिकनवर तुटून पडलोय मी. वा, माझ्यासोबत ह्याची पण चतुर्थी होती. आणि आम्ही या व्ह्यू सोबत एन्जॉय करतोय. या व्ह्यू सोबत नाही, या व्ह्यू सोबत. मी पाणी पितो ना. सो आता आपण मेनू जवळ आलोय आणि इकडे पास्ता वगैरे सलाडचे वगैरे ऑप्शन्स ठेवलेले आहेत. हे आईस्क्रीम काउंटर आहे. हे आपलं मेन डिनरचं ऑप्शन्स इकडे आहेत सगळे. हे चिकनचं आहे. चिकन त्याच्यामध्ये हिरवा कोंबडा करतो काहीतरी ऑप्शन आहे. हे बिर्याणी आहे आणि फिश फिंगर. सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. काही ब्रेडचे पण प्रकार दिले आहेत. सो हा ब्रेड नॉन व्हेजिटेरियन आणि हा शाकाहारी आहे. हा एक व्हेजमध्ये हिरवा कबाब म्हणजे हरावाला कबाब, खिचडी आहे आणि ही पालकाची भजी आहे. सो आय डोंट नो या भाजीमध्ये काय काय टाकलं आहे. आणि स्वीट्समध्ये आपल्याकडे चमचम, आय डोंट नो हे काय आहे. आणि मूग डाळ हलवा मी तर फर्स्ट टाइम बघितला आहे, ट्राय करेल. केक्स आहेत आणि हा आपलं फर्स्ट काउंटर पर्यंत. आता आम्ही चमचम काय आहे ते ट्राय करतो. ते तुला लिहत आहे ना? अच्छा, एक फ्रूट सॅलड गेलेले ना एक और एक्स्ट्रा.
सो हे घेत आहे आणि एका वाटीमध्ये मूग हलवा लेट्स सी कसा लागतो. हां गुड मॉर्निंग. तर आम्ही आता पोचल्यात पॅरा रोडला. म्हणजे हा सडन प्लॅन होता, असं काय फिक्स नाही इकडे यायचं होतं. बट इकडनं तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. नारळाची झाडं दिसत नाहीत पण इकडे माणसे एवढी आहेत ना, अफलातून गर्दी आहे. त्याच्यामुळे जिंदगी ना मिलेगी दोबारा नाही कळला, रोड ना खाली मिलेगा दोबारा, ऐसा सिच्युएशन आहे. सो आता आम्ही रिटर्न चाललो आहे. फोटोशूट झालं आहे आमचं, बऱ्यापैकी चांगले काढलेत फोटो आणि लेट्स सी. पण वर्थ नाही आहे. आय मीन एवढं हाईप करून ठेवली आहे जागेची. सगळेजण सांगतात की अरे इकडे जायला पाहिजे, ते करायला पाहिजे, बघितलं पाहिजे, फोटोज भारी येतात. पण भाई पब्लिक एवढी आहे. आता AI आहे त्याच्यामुळे पॉसिबल आहे काही पीपल आहेत त्यांना रिमूव्ह करणं, बट स्टील गर्दी आहे. आता तर आज तर मंडे आहे, स्टील गर्दी आहे. सो प्लॅन करून या प्रॉपर. असं दुपारचा टाईमच या, थोडीशी कमीच गर्दी आहे ॲज कम्पेअर टू संध्याकाळ वगैरे. तर ठीक आहे, चालेल. इकडलं एवढंच. सो मी आलो आहे आरंबोल बीचला आणि इथे अनएक्सपेक्टेडली मी भेटलो आहे. व्हॉट्स युअर गुड नेम? Junkies. So he's Junkies and like we are sitting here and he's playing guitar and playing Brazilian music, right? And it's amazing experience with him. So I don't know. Sir, drums, sir? No sir, thank you. So मला आयडिया नाही आहे तो काय म्हणतो एक्झॅक्टली, पण खूप भारी गातो आहे, खूप भारी लिहितो आहे आणि त्याने स्वतःहून सॉंग्स लिहिलेले आहेत. ते काही जे तो आता म्हणतो आहे ते. आणि अमेझिंग. मी कंटिन्यू करतो, नंतर सांगतो तुम्हाला. अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला होता आणि आम्ही पुण्याला पोचलो होतो. घरी जाण्यासाठी इच्छा तर मुळीच नव्हती, बट आम्ही एक 8 किलोमीटर नंतर घरी पोचणार होते. सो काइंड ऑफ खूप चांगला एक्सपिरियन्स होता ऑफिसमधल्या मित्रांसोबत. खूप छान होतं. सोचे तो है ये ऐसे ट्रिप करते रहेंगे. अशा प्रकारे आम्ही पोचलोय घरी. गोवा ट्रिप सक्सेसफुल 3 दिवसासाठी. सो या मजा आली. बाय.